काल आपण नंबर्सच्या आधारावर सोमवारी मार्केट कसं असू शकतं ते पाहिलं. आता पाहूया न्यूजच्या आधारावर सोमवारी मार्केट कसं असू शकतं. पण त्याआधी परत एकदा विनंती, तुम्हाला असेच थोडक्यात आणि महत्त्वाचे मार्केट अपडेट्स हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही मनापासून विनंती. आता मुख्य विषयाकडे वळूया. पहिली न्यूज म्हणजे इराणकडून असं प्रपोजल समोर आलंय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून ऑइल टँकर्स जाऊ दिले जाऊ शकतात, पण ऑइल ट्रेड US डॉलर ऐवजी चायनीज युआन मध्ये करावा लागेल. ही खूपच आर्थिकदृष्ट्या स्ट्रॅटेजिक मूव्ह आहे. ही गोष्ट जर पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये पुढे गेली तर FIIs भारतीय मार्केटमध्ये अजून सेलिंग करू शकतात. दुसरी न्यूज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बद्दलच. US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी चायना, जपान, UK आणि फ्रान्स यांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये नेव्ही डिप्लॉय करण्याचं आवाहन केलंय. पण याचा नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, कारण जास्त कंट्रीज यात इन्व्हॉल्व्ह झाल्या तर तणाव अजून वाढू शकतो आणि त्याचा इनडायरेक्ट परिणाम म्हणून इंडियन मार्केटमध्ये रिस्क ऑफ सेंटिमेंट दिसू शकतो. तिसरी इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट आहे. सौदी अरेबिया, UAE, कतर सारखे गल्फ कंट्रीज 85 ते 90% फूड इम्पोर्ट्सवर अवलंबून आहेत व त्यांच्या फूड साठ्याला आता मर्यादा येऊ लागल्यात. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये तणाव असाच राहिला तर ह्या कंट्रीजवर फूड स्कॅर्सिटी निर्माण होऊ शकते. म्हणून अॅनालिस्टच्या मते रिजनल कंट्रीजवर वॉर लवकर डिएस्कलेट करण्याचा प्रेशर वाढू शकतो आणि अशी काही पॉझिटिव्ह हेडलाईन आली तर मार्केटमध्ये रिलीफ रॅली सुद्धा दिसू शकते. चौथी महत्वाची बातमी म्हणजे क्रूड ऑइल पुन्हा $100 पर बॅरलच्या वर गेलंय. त्यामुळे भारताला आधीच जो प्रीमियम भरून ऑइल इम्पोर्ट करावं लागत आहे त्यावर अजून भार येऊ शकतो आणि त्याचा परिणाम मार्केट सेंटिमेंट्सवरही दिसू शकतो. कारण ऑइल प्राइस वाढली की इन्फ्लेशन वाढतं, इन्फ्लेशन वाढलं की डिमांड कमी होते आणि डिमांड कमी झाली की फायनान्शियल मार्केटची गतीही कमी होऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर युआन मध्ये ऑइल ट्रेड ही न्यूज मार्केटसाठी निगेटिव्ह आहे. ट्रम्पने इतर देशांना केलेलं आवाहन देखील निगेटिव्ह मानता येईल, कारण त्यामुळे अजून देश या कॉन्फ्लिक्टमध्ये येऊन तणाव वाढू शकतो. अरब कंट्रीजवर इंटरनल फूड सप्लायचा प्रेशर वाढत आहे. ही थोडी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण त्यामुळे वॉर लवकर संपण्याची शक्यता वाढू शकते. पण क्रूड ऑइल $100 वर जाणं हे इंडियन मार्केटसाठी नक्कीच निगेटिव्ह आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट्समध्ये कळवा.